लाडकी बहिणीच्या लाडक्याचा अत्यंत आनंदाची बातमी समोर आली. 3,000 रुपये हप्ता वाटपाला सुरुवात झाली. पुन्हा संध्याकाळच्या या टप्प्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली आहे. बघा, सकाळी एकदा या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं होतं की लाडकीदारांनो काळजी करू नका, 100% तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. 21वा हप्ता काल या ठिकाणी बऱ्याच लाडक्यांना भेटला आणि आज पुन्हा त्यांना 22वा हप्ता देखील भेटलाय. दुपारच्या 2 वाजता या ठिकाणी जोरामध्ये वाटप सुरू झालं होतं. या ठिकाणी मी ऑफिसला असल्यामुळे मला दुपारच्या वेळेस वेळ नाही मिळाला, त्याच्यामुळे ते व्हिडिओ मला त्यावेळेस टाकता नाही आला. त्याच्याबद्दल मी तुमची सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. पण लाडक्यांनो सगळ्याला माहित झालं आहे की आपण जे सकाळी मी सांगितलं होतं, सकाळच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो ते गोष्ट खरी ठरली आणि या ठिकाणी तुम्हाला 100% बोललो होतो की तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार, काळजी करायची गरज नाहीये. आणि आणखी पण परत सांगतो लाडक्यांनो, ज्या लाडक्यांना हप्ता भेटला नाही त्यांनी नेमकं काय करायचंय, त्यांना नेमकं कशा स्वरूपात हप्ता भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे लाडक्यांनो, परत सांगतो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला सगळ्याला हप्ता जर हवा असेल तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, कारण की आपण ज्या गोष्टी सांगतो त्या तुम्हाला सगळ्याला माहिती खऱ्या ठरतात. आपण या ठिकाणी वितरणाच्या अगोदर या ठिकाणी गोष्टी सांगतो, वितरण सुरू झाल्यावर तर कोणी पण सांगू शकते, पण वितरणाच्या अगोदर आपल्याकडे माहिती येते आणि तुम्हाला मी ती सांगत असतो. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला आता वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करतो. एक छोटा प्रश्न विचारतो लाडकेतांनो, आता सगळेजण आनंद आहात का? ज्या लाडकेतांना खुशखबर भेटली, तुम्हाला बोललो होतो लाडकेतांनो, एक जवळजवळ 15 दिवसापासून सांगतोय की यावेळेस 2 हप्ते तुम्हाला एकत्र भेटणार. तुम्हाला विश्वास नव्हता बसला, बऱ्याच लाडकेतांना विश्वास नाही भेटला, बऱ्याच लाडकेतांना विश्वास नाही भेटला, पण मी तुम्हाला 100% सांगत होतो लाडकेतांनो 2 हप्ते आपल्याला एकत्र भेटायला पाहिजेत आणि सरकार या ठिकाणी टाकणार आहे. काळजी करायची गरज नाहीये, 100% तुम्हाला 2 हप्ते भेटतील. त्याच्यामुळे बऱ्याच लाडकेतांना काल परवा या ठिकाणी वाटप झालं, आज देखील पुन्हा या ठिकाणी वाटपाला सुरुवात झाली. तुम्हाला मी पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ, काळजीपूर्वक आहे. तर आज कोणाला हप्ता मिळालाय, कोणाला अजून बाकी मिळणार तो पण सांगणार आहे. त्याचबरोबर वितरण किती दिवस चालणार आहे. बघा, आज बऱ्याच लाडक्यांना अजून हप्ता भेटलेला नाहीये, त्याच्यामुळे आता आज हे हप्ता वाटप थांबणार आहे का, उद्या परवा हप्ता वाटप चालणार आहे का, हे सगळं सांगतो. काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आणि नाही मिळाला तर नेमकं काय करायचंय तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो. बघा, आता दुपारच्या क्षेत्रामध्ये एक छोटा प्रश्न विचारतो लाडकेतांनो, तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, तुम्हाला आज हप्ता वाटप झालाय का? किती वाजता वाटप झालाय? तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आज किती वाजता वाटप झालंय कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे. बघा, या ठिकाणी 6:28 बघा दुपारचा मेसेज, दुपारच्या टप्प्यामध्ये तर खूप जोरामध्ये वाटप सुरू झालं. 1 ते 4-5 वाजेपर्यंत तुम्हाला बोललो होतो त्यावेळेस तुम्हाला वाटप होईल जोरामध्ये. त्याच्यानंतर दुपारचा म्हणजे संध्याकाळचा टप्पा आहे, 5 ते 8चा टप्पा तुम्हाला सांगितलं होता. या 5 ते 8 मध्ये पण लाडकेतांच्या अकाउंटला पैसे येईल, पुरावा तुमच्या समोर आहे लाडकेतांनो. दुपारचा जरा व्हिडिओ माझ्याकडून राहिला, कशामुळे? कारण की ऑफिसमध्ये असल्यानंतर मला व्हिडिओ बनवता नाही आला. जरा आज भरपूर सारा ऑफिसमध्ये काम असल्यामुळे व्हिडिओ नाही बनवता आला, त्याच्यामुळे मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. पण संध्याकाळी तुम्हाला हा वाटप सुरू झालं की सगळ्यात अगोदर आपला हा व्हिडिओ पडलेला आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. तर बघा, आयसीआयसीआय बँकेमध्ये हा पैसे आलेले आहेत. तुम्हाला या ठिकाणी क्रेडिट रुपये 1,500 रुपये या ठिकाणी दिसतंय तुम्हाला. 15 मे 2026 या ठिकाणी हप्ता आलेला आहे आणि लाडक्या बहिणीचा हा हप्ता तुम्हाला दिसतोय. आता ह्या सेम महिलेला काल देखील हप्ता आला होता, ते तुम्हाला काल व्हिडिओ दाखवला होता मी, तो स्क्रीनशॉट. तो सेम आज पण हप्ता आलेला, म्हणजे कालचे 1,500 रुपये, आजचे 1,500 रुपये, असे मिळून 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला आलेले आहेत. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता पुरावा, आता हे तुम्हाला आजचं दिसायला 6:28 म्हणजे 6:30 वाजता हे वाटप झालेलं आहे. संध्याकाळच्या टप्प्याचं वाटप आहे. त्याच्यानंतर बघा, हे कालचं वाटप बघा, 4:31 म्हणजे कालचं, या महिलेला काल या ठिकाणी पैसे आले होते. किती वाजता? 14 मे 2026 ला हे पैसे आले होते 4:30 वाजता. म्हणजे काल 1,500 आले, आज परत 1,500 रुपये आले आणि 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला आले. आता बघा, या ठिकाणी बघा मार्च हप्ता तुम्हाला दिसतो, या ठिकाणी मार्च लिहिलेला आहे आणि या ठिकाणी बघा एप्रिल लिहिलेला आहे. एप्रिल 2026 म्हणजे एप्रिलचा हप्ता पण भेटलेला आहे आणि या ठिकाणी बघा मार्च 2026 म्हणजे मार्चचा पण हप्ता भेटला. म्हणजे 21वा हप्ता, 22वा हप्ता, दोन्ही हप्ते या ठिकाणी भेटलेले आहेत. तर लाडक्यातांनो बघा, मी तुम्हाला सांगत असतो त्या गोष्टी 100% खरे होतात. तर बऱ्याच लाडक्याताईंना पहिला जे दिवस होता त्या दिवशी वाटप झालं, त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच काय झालं होतं, 1,500 आले, म्हणजे त्यावेळेस 3,000 रुपये आले. त्याच्यानंतर मी सांगितलं होतं लाडक्यातांनो बऱ्याच लाडक्याताईंना पैसे आले नाहीत. मी म्हणलं होतं काळजी करू नका, 100% पैसे भेटणार आणि काल बऱ्याच लाडक्याताईंना पैसे आले. मग आज पुन्हा मी तुम्हाला सांगितलं होतं सकाळी की लाडक्यातांनो काळजी करू नका, 100% पैसे येणार. आणि दुपारच्या टप्प्यामध्ये तर तुम्हाला मी हे बघा, काल सकाळी पण तुम्हाला हे सांगितलं होतं की 3 टप्पे असणार आहेत. आज वाटपाचा सकाळचा जो टप्पा आहे त्या सकाळी
सकाळच्या टप्प्यामध्ये 9 ते 12 मध्ये अल्प प्रमाणात थोड्याफार स्वरूपात वाटप होईल. तुम्हाला ते मी सांगितलं होतं. दुपारचा हा टप्पा 1 ते 4 वाजेचा टप्पा, याच्यामध्ये जोरात वाटप झालेला आहे. आज वाटप झाले. ज्या ज्या लाडकी त्यांना काल पैसे भेटले होते त्यांना आज पैसे आलेले आहेत. त्याच्यानंतर बघा संध्याकाळचा हा जो टप्पा आहे 5 ते 8 तुम्हाला बोललो होतो याच्यामध्ये पण वाटप होणार आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवलाय 6:30 वाजता एक महिलेला पैसे आलेले तुम्हाला तो स्क्रीनशॉट पण दाखवलाय. म्हणजे लाडक्या ताईंनो आपण ज्या गोष्टी सांगतो तुम्हाला आता ते पटलं असेल की त्या गोष्टी 100% खऱ्या होतात. आता एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला छोटा प्रश्न विचारतोय. लाडक्या ताईंनो आता आनंदी आहात का? मला माहितीये तुम्हाला सगळ्याला माहितीये लाडक्या ताईंनो की आणखी पण जवळ-जवळ 60% 50-60% लाडक्या ताईंना अजून पण हप्ता भेटलेला नाहीये. हे मला पण माहिती आहे. ही गोष्ट सांगतोय. पण एक 30-40% लाडक्या ताईंना आता पैसे पोहोचलेले आहेत. त्या लाडक्या ताईंना प्रश्न विचारतोय आता आनंद झालाय का? खुशखबर तुम्हाला भेटली आहे का? कधी भेटले पटपट सर्वांनी सांगायचंय. आणि लाडक्या ताईंनो ज्यांना पैसे भेटले नाहीयेत ना त्यांनी पण काळजी करायची गरज नाही. हा गुरुदादा तुमच्या सोबत आहे. तुम्हाला आता मी सांगतो नेमकं काय करायचंय. बघा खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. याच्यामध्ये मी सांगणार आहे ज्या लाडक्या ताईंना आता पैसे भेटले नाहीयेत ना बघा जवळजवळ 1,89,00,000 लाडक्या बहिणींना या ठिकाणी हप्ता भेटणार आहे असं सरकारकडे नाही पण या ठिकाणी बऱ्याच न्यूजपेपरमध्ये वगैरे आलेलं आहे. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो कोणत्या अशा लाडक्या ताई आहेत ज्यांना अजून हप्ता भेटला नाहीये. कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला अजून हप्ता भेटला नसेल तर मला एक गोष्ट सांगायचंय हे तुमचं स्टेटस असं अप्रूव्ड आहे का रिजेक्ट झालंय हे एकदा चेक करायचं आहे. बघा तुम्ही जरी या ठिकाणी म्हणत असाल मला 20वा हप्ता भेटला पण जर पेड झाल्यानंतर पण बऱ्याच लाडकी त्यांना असे रिजेक्टचे मेसेज येत आहेत. म्हणजे त्यांना ते रिजेक्टचं अजून सॉल्व त्यांचं झालंच नाही. जो एम्प्लॉईचा त्यांचा एरर होता तो पण सॉल्व नाही झाला. अजून दुसरे काही एरर या ठिकाणी येत आहेत आणि ई-केवायसी या ठिकाणी संपलेली आहे. त्याच्यामुळे अजून तुम्हाला असं रिजेक्टेड दिसत आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बऱ्याच लाडके त्यांनी ई-केवायसी केली पण ई-केवायसी केल्यानंतर त्यांचं जे रिजेक्टचं होतं ते रिजेक्टचं परत अप्रूव्ह झालंय का? अप्रूव्ड झालं आहे का ते सांगायचं आहे. हे चेक करा लाडके ताईंनो. परत तुम्हाला सांगतो ते अप्रूव्ड कसं दिसतंय कुठं दिसतंय ते तुम्हाला सगळं सांगतो. बघा अशा स्वरूपाचं रिमार्क मध्ये जायचं आहे तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही लाडकी बहीण योजनेचं वेबसाईट उघडता त्याच्यामध्ये माय प्रोफाईल मध्ये जाऊन या ठिकाणी आपलं तिथं एक डोळ्यासारखं चिन्ह असं एडिटचं बटन त्याच्यावर क्लिक करायचंय आणि क्लिक करून तुमचं स्टेटस या ठिकाणी चेक करायचंय. जर या ठिकाणी अप्रूव्ड स्टेटस असेल तर तुम्हाला 100% हप्ता येईल. आज नाही भेटला, काल नाही भेटला, परवा नाही भेटला, तेरवा नाही भेटला, काही काळजी करू नका. 100% तुम्हाला 2-3 दिवसामध्ये ह्या पुढच्या पण अजून सांगतोय. आपल्याला आता यावेळेस एक गोष्ट सांगतो लाडक्या ताईंनो 2-3 दिवस हप्ता वाटप सुरू राहणार आहे. कारण की 2 हप्ता ज्यावेळेस भेटत असतात त्यावेळेस हे जवळजवळ 5 ते 6 दिवस वाटप सुरू राहतं. हे तुम्हाला मागचा मी अनुभव सांगतोय. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो अजून पण आपल्याला होप्स आहेत. आपल्याकडे अजून पण आपल्याला 2 दिवस अजून चेक करायचं. उद्या आणि परवा या ठिकाणी वाटप असू शकतं. त्याच्यामुळे काळजी करू नका. उद्या वाटप झालं तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल. काळजी करायची गरज नाही. आपला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्हाला पडतो हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे नंतर बघा पेंडिंग असेल तर पेंडिंग पण या ठिकाणी दिसतंय आणि त्याच्यानंतर रिजेक्ट जर झालं असेल तुमचं तर रिजेक्ट असं दिसतंय. तर रिजेक्ट जर झालं तुम्हाला तर हप्ता भेटणार नाही. ज्या लाडक्या त्यांना हप्ता भेटत नाही त्यांनी हे स्टेटस चेक करून मला सांगायचंय. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी त्यांना सांगणार आहे की नेमकं याच्यावर काय करायचंय. जर हप्ता नाही भेटला तर काय करायचंय उद्याच्या व्हिडिओ सांगतो. खूप महत्त्वाचा व्हिडिओ होता. सर्वांनी काळजीपूर्वक व्हायचा आणि शेवटपर्यंत तुम्ही बघितलं त्याच्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक करा. ज्यांना खुशखबर भेटली लाईक करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.